नमस्कार मंडळी. मी दुकानावरून आले की पहिला दिवा लावून घेतला, मग किचनवरची आवराआवरी केली, स्वतःलासुद्धा आवरून घेतलं आणि नंतर भात लावायला घेतला. तोपर्यंत आई आल्या, त्यांच्याशी बोलत बोलत स्वयंपाकाची तयारी झाली. तर आजसुद्धा आम्ही बनवणार होतो चिकन. तर म्हणाल तुम्ही सारखी सारखी चिकनच का बनवते, पण मी जेव्हा चिकन बनवते तेव्हाच व्लॉग करत असते. आणि नंतर मग मस्त त्याला चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलं. तोपर्यंत फोडणीची तयारी केली. तर फोडणीसाठी पातेल्यात कांदा टाकून घेतला आणि नंतर त्याच्यात तेल टाकलं. ते छान फ्राय होत होतं, तुम्हाला दाखवते. ते मस्त फ्राय झालं की त्यात थोडासा ठेचलेला लसूण टाकला आणि नंतर मग चिकनला छान हळद मीठ लावून घेतलं आणि ते पातेल्यात टाकून दिलं. ते चांगलं वाफलत होतं. तोपर्यंत मी तयारी करून घेतली मसाल्याची. सगळा मसाला करून घेतला आणि तो मिक्सरला बारीक करून घेतला. नंतर तुम्ही बघू शकता की चिकन कसं शिजलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. इतकं छान शिजलेलं, त्याला छान पाणी सुटलं होतं. हे बघा किती छान त्याला पाणी सुटलेलं. त्याच्यानंतर मग व्हेजवाल्यांसाठी ताईंसाठी करून घेतली आम्ही बटाट्याची आमटी, कारण त्या नॉनव्हेज खात नाहीत. एकटाच त्या खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी थोडीशीच केली होती. आणि नंतर मग दुकानावरून आणलेली भांडी, सकाळची भांडी, ती घासायची तयारी केली. त्याच्या आधी सगळी सकाळची भांडी लावून घेतलीत. ती सगळी लावून झाली की मग संध्याकाळची दुकानावरून आणलेली भांडी घासायला घेतली. सगळी भांडी घासून घेतली आणि नंतर मग भाकरी करून घेतल्या. तोपर्यंत आलं माझं पिल्लू. ते पिल्लू सगळ्यांना हाय करतंय, प्लँकीज करतंय. तोपर्यंत मसाला छान परतवून घेतला आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवलं की नंतर मग घेतलं चिकनच्या सगळ्या त्या पाण्यात टाकून. बघू शकता. हे तुम्हाला कसा आवडला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, बाय.